तथागत म्हणाले, बद्धीय, अफवा, परंपरा किंवा लोकप्रवाद ह्यांवर विसंबून राहू नये. एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितली आहे म्हणून ती मान्य करू नका. अमुक एक गोष्ट तर्कसिद्ध किंवा अनुमानावर आधारित किंवा बाह्य स्वरूपाने प्रतीत किंवा स्वमतानुकूल वाटली तर तेवढ्यानेच ती स्वीकारू नका. तुम्हाला ती न्याय्य वाटते म्हणून ती मान्य करू नका. श्रमणाच्या मताचा आदर केला पाहिजे ह्या भावनेने भारून जाऊनही एखादी गोष्ट स्वीकारू नका. पण बद्धीय, अमुक एक कृत्य पापकर्म आहे असे सर्व घटना स्वतः निरीक्षून तुम्हाला आढळेल किंवा अनुभवी विद्वानांनी ते गर्ह्य आहे असे सांगितले आणि त्यामुळे हानी किंवा अपाय होण्याचा संभव आहे असे आढळले तर त्याचा तुम्ही त्याग करा. आता तुझ्या प्रश्नाबद्दल बोलायचे म्हणजे जे मजवर जादूटोणा करून धर्म परिवर्तन करण्याचा आरोप करतात ते स्वतः महत्वाकांक्षी लोक नाहीत काय? बद्धीय बोलला, होय भगवान, ते महत्वाकांक्षी आहेत. मग बद्धीय, लोभाने जिंकले गेलेले महत्वाकांक्षी लोक आपली महत्वाकांक्षा साध्य करण्यासाठी खोटे बोलण्यास किंवा पाप करण्यास कधी कचरतील काय? नाही भगवान, ते कचरणार नाहीत. आणि बद्धीय, जेव्हा कुविचार आणि सूड भावना अशा माणसांच्या मनात उत्पन्न होते तेव्हा त्यांच्या महत्वाकांक्षेच्या आड येणाऱ्यावर आरोप करण्यास ते दुसऱ्यांना चिथावणी देणार नाहीत काय? होय भगवान, देतील. बद्धीय, माझ्या शिष्याला मी फक्त असा उपदेश करतो, प्रिय शिष्य, लोभयुक्त विचारांचे नियमन करून तू राहत जा. असे केल्याने कोणतेही लोभमूलक कार्य मन, वचन किंवा कृत्य ह्यांद्वारे तुझ्याकडून घडणार नाही. द्वेष आणि अज्ञान ह्यांवर नियंत्रण ठेवून तू वाग. बद्धीय, जे श्रमण ब्राह्मण माझी निंदा करतात की श्रमण गौतम जादूगार आहे आणि त्याला जादूटोणा अवगत आहे, ज्यामुळे परधर्मातील लोकांना तो भुलवतो, ते लबाड व खोटे बोलणारे आहेत. भगवान, आपली ही जादू मोठी अजब गोष्ट आहे. ह्या आपल्या जादूटोण्याने माझ्या प्रिय नातेवाईकांना भूल पडली असती तर किती बरे झाले असते. खात्रीने त्यामुळे त्यांना हित आणि सुख प्राप्त झाले असते. भगवान, जर सर्व ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आपल्या ह्या जादूटोण्याने मोहून जातील तर दीर्घकाळपर्यंत त्यांना हित आणि सुख नक्कीच प्राप्त होईल. खरे आहे बद्धीय, खरे आहे. ह्या जादूटोण्याने जिंकलेल्या सर्व लोकांनी पापकर्माचा त्याग केला तर ते जगाच्या हिताचे आणि सुखाचे ठरणार आहे. परोपजीवी असल्याचा आरोप. भगवान बुद्ध हे परोपजीवी असल्याचा आरोप केला जात असे. ते कष्ट करून स्वतःची उपजीविका न करता दुसऱ्यावर आपल्या जीवनाचा भार टाकतात असे म्हणण्यात येत असे. आरोप आणि तथागतांचे त्यावर उत्तर खालीलप्रमाणे आहे. एकदा भगवान बुद्ध मगध देशातील दक्षिणगिरी प्रांतातील एकनाला नामक ब्राह्मणाच्या गावात राहत होते. त्यावेळी कृषी भारद्वाजाचे 500 नांगर शेतीसाठी जोडले जात होते. पहाटे लवकर चिवर घालून आणि भिक्षापात्र घेऊन ज्या ठिकाणी ब्राह्मण काम करीत होता त्या ठिकाणी तथागत गेले. त्यावेळी तिथे भोजनही आणण्यात आले होते. तथागत एका बाजूला उभे राहिले. ते भिक्षेसाठी उभे राहिले आहेत असे पाहून ब्राह्मण म्हणाला, श्रमण, मी नांगरतो, बी पेरतो आणि मगच मी खातो. तुम्ही सुद्धा प्रथम नांगरले पाहिजे, बी पेरले पाहिजे आणि मग खाल्ले पाहिजे. ब्राह्मणा, मीही खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी पेरतो. श्रमण गौतमाचा नांगर, जू, फाळ, पराणी किंवा बैलजोडी कधी मी पाहिली नाही.
तरीही आपण म्हणता की मी खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी पेरतो. तुम्ही कृषीवल असल्याचा दावा करता, पण तुम्ही कसलेली जमीन तर कुठे दिसत नाही. तुम्ही कशी शेती करता हे मला ऐकायचे आहे. श्रद्धा हे माझे बीज, तपस्या ही वर्षा, प्रज्ञा हे जू आणि नांगर, पापभीरुता हा दंड, विचार ही जू बांधण्याची दोरी आणि दक्षता हा नांगरफाळ आणि पराणी. वचन आणि कर्म ह्यांमध्ये दक्षता व भोजनात संयम ठेवून निरुपयोगी गवतापासून मी शेतीला जपतो आणि अंतिम आनंदाचे पीक उगवेपर्यंत मी सतत खपत असतो. प्रयत्न हा माझा पुष्ट बैल आहे, जो खडबडीत जमिनीला कचरत नाही आणि सरळ शांतीच्या मार्गाने, जिथे दुःखाचा लवलेशही नसतो, त्या अंतिम स्थानी मला तो घेऊन जातो. हे ऐकल्यावर ब्राह्मणाने काशाच्या पात्रात खीर घालून ती भगवान बुद्धाला अर्पण केली आणि तो बोलला, श्रमण गौतम, हिचा स्वीकार करा. खरोखरच आपण कृषीवल आहात. आपण अमृताचे पीक काढता. तथागत त्यावर बोलले, पुरोहितासारखी मी दक्षिणा घेत नाही. सिद्ध पुरुष अशा वृत्तीचे समर्थन करीत नाहीत. तथागतांना तर ती सर्वस्वी निषिद्ध आहे. जोपर्यंत धर्म विद्यमान आहे तोपर्यंत ही प्रथा टिकलीच पाहिजे. एखाद्या पवित्र, शांत, प्रवीण, सत्प्रवृत्त श्रमण ब्राह्मणास ते दे, त्याने तुला पुण्यलाभ होईल. तथागतांचे हे शब्द ऐकून तो ब्राह्मण त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्या चरणी मस्तक ठेवून बोलला, श्रमण गौतम, अद्भुत, खरोखरच हे अद्भुत आहे. जसा एखादा माणूस एखादी पडलेली वस्तू पुन्हा उभी करतो, किंवा एखादे गुह्य प्रकट करतो, किंवा एखाद्या अधपतित पुरुषाला उपदेश करतो, किंवा एखादी गूढ गोष्ट सांगतो, एखाद्या पथभ्रष्ट माणसाला योग्य मार्गदर्शन करतो, किंवा डोळस माणसाला सभोवतालचे जग दिसावे म्हणून अंधारात दीप पेटवून आणतो, तसेच तथागतांनी नाना प्रकारांनी आपला धर्म स्पष्ट करून सांगितला. बुद्ध, धम्म आणि संघ ह्यांचा आश्रय मी स्वीकारतो. तथागतांनी मला प्रव्रज्जा आणि उपसंपदा देण्याचा अनुग्रह करावा. अशा प्रकारे कृषीवल भारद्वाजाने प्रव्रज्जा व उपसंपदा ग्रहण केली. सुखी संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप. मगध देशातील पुष्कळ थोर तरुण सरदार पुत्र तथागतांचे शिष्य झालेले पाहून लोक रागावले आणि चिडले. ते बोलू लागले, श्रमण गौतम माता पित्यांना निसंतान बनवित आहेत. श्रमण गौतम विवाहित स्त्रियांना विधवा बनवित आहेत. श्रमण गौतम कुटुंबांचा नाश करीत आहेत. त्यांनी 1,000 जटिलांना दीक्षा दिली. संजयाच्या 250 अनुयायांना त्यांनी दीक्षा दिली. मगध देशातील पुष्कळ थोर तरुण कुलवंत श्रमण गौतमाच्या नादी लागून पवित्र जीवन व्यतीत करीत आहेत. आता पुढे काय होईल ते सांगता येणार नाही. आणि जेव्हा त्यांच्या दृष्टीस भिक्खू पडतात तेव्हा ते त्यांना असे चिडवतात, महाश्रमण मगध देशी राजगृहात संजयाच्या सर्व अनुयायासह आले आहेत. आता आणखी कोणाच्या वाटेला ते जाणार. भिक्खूंच्या कानी हे आरोप पडले आणि त्यांनी ते तथागतांना निवेदित केले. तथागत म्हणाले, हा गदारोळ फार दिवस टिकणार नाही. फक्त 1 सप्ताहच तो टिकेल. सप्ताहानंतर सर्व काही शांत होईल. आणि जर ते तुम्हाला चिडवू लागले तर त्यांना सांगा की जे महावीर आहेत, जे तथागत आहेत, ते सद्धर्माच्या मार्गाने जातात. जर विद्वान पुरुष लोकांना सन्मार्गाने नेऊ लागले तर त्यात तक्रार करण्यासारखे काय आहे. माझ्या धम्मात कसल्याच जबरदस्तीला स्थान नाही. वाटल्यास कुणी गृहत्याग करावा किंवा गृहस्थ राहून परिव्रज्जा घ्यावी. भिक्खूंनी जेव्हा टीकाकारांना तथागतांचे हे शब्द सांगितले तेव्हा त्यांना समजून चुकले की शाक्यपुत्र श्रमण लोकांना सन्मार्गानेच नेत आहे, कुमार्गाने नव्हे. आणि मग त्यांनी तथागतांना दोष देण्याचे थांबविले.
जैन तीर्थक आणि प्राणघाताचा आरोप. तीर्थकांना वाटू लागले की श्रमण गौतमाच्या प्रभावामुळे लोक आता आपणास आदर दर्शवित नाहीत. एवढेच नव्हे तर आपल्या अस्तित्वाची देखील त्यांना जाणीव दिसत नाही. तीर्थकांनी विचार केला, त्याचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे, कोणाचे तरी सहाय्य घेतले पाहिजे. सुंदरीच्या मदतीने हे काम यशस्वी होऊ शकेल. ते सुंदरीकडे गेले आणि तिला म्हणाले, भगिनी, तू अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहेस. श्रमण गौतमाबद्दल जर तू कुवार्ता प्रसृत केलीस तर लोक तिच्यावर विश्वास ठेवतील आणि त्यामुळे त्यांचा प्रभाव कमी होईल. दररोज सायंकाळी जेव्हा जेतवनाहून शहराकडे लोक परत येत त्यावेळी हातात पुष्पमाला, कर्पूर आणि सुगंध घेऊन जेतवनाकडे सुंदरी जात असे. परतणारे लोक विचारत, सुंदरी, कुठे जातेस? त्यावर ती उत्तर देत असे, मी श्रमण गौतमांकडे त्यांच्या गंधकुटीत राहण्यास चालले आहे. तीर्थकांच्या उद्यानात रात्र घालवून प्राप्तकाल होताच ती तिथून परतत असे. जे कोणी तिला विचारत की रात्रभर तू कुठे होतीस, त्यांना ती सांगत असे. काही दिवसानंतर तीर्थकांनी मारेकरी बोलावून त्यांना सांगितले. मारेकऱ्यांनी त्याप्रमाणे केले. त्यानंतर तीर्थकांनी सरकारी न्यायाधिकाऱ्यांकडे तक्रार केली की सुंदरी जेतवनात जात असे आणि आता ती कुठे दिसत नाही. सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने शोध करताना कचरपट्टीत तिचा देह त्यांना आढळला. आपल्या गुरुची आबरू वाचविण्यासाठी सुंदरीची हत्या केल्याचा आरोप तीर्थकांनी तथागतांच्या शिष्यांवर केला. सुंदरीची हत्या केल्याबद्दल मिळालेल्या धनाची वाटणी मारेकरी दारूच्या गुत्त्यात करीत असताना आपापसात भांडू लागले. सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना ताबडतोब पकडले आणि त्यांनी गुन्हा कबूल केला. ज्यांच्या प्रेरणेने ही हत्या करण्यास ते प्रवृत्त झाले त्या तीर्थकांचाही त्यांनी उल्लेख केला. अशा प्रकारे तीर्थकांचा उरला सुरला प्रभावही त्यांनी गमावला. जैन तीर्थक आणि अनैतिकतेचा आरोप. सूर्योदयाबरोबर जसे काजवे लुप्त होतात तशी तीर्थकांची दशा झाली. लोक त्यांना आदर किंवा उपहार देईनात. राज रस्त्यावर उभे राहून ते बोलू लागले, जर श्रमण गौतम बुद्ध असतील तर आम्हीही आहोत. जर श्रमण गौतमांना दान देऊन पुण्य मिळत असेल तर आम्हालाही दान केल्याने पुण्य प्राप्त होईल. ह्यास्तव आम्हास दान करा. लोकांनी त्यांच्या त्या बडबडीकडे दुर्लक्ष केले. तेव्हा श्रमण गौतमांच्या चारित्र्याबद्दल कंडी पसरवून संघाला बदनाम करण्याचा त्यांनी गुप्त कट रचला. त्यावेळी श्रावस्तीमध्ये चिंचा नावाची एक ब्राह्मणी योगिनी राहत असे. तिचा देह आणि रूप आकर्षक होते. आपल्या अंगविक्षेपांनी ती वासनोत्तेजक प्रभाव निर्माण करू शके. तीर्थकांपैकी एका कुटील तीर्थकाने सुचविले की चिंचाच्या सहाय्याने गौतमाबद्दल कंडी उठवून त्याला बदनाम करणे सुलभ होईल. बाकीच्या तीर्थकांनी ह्या सूचनेस संमती दर्शविली. एके दिवशी चिंचा तीर्थकांच्या उद्यानात आली आणि अभिवादन करून ती त्यांच्या जवळ बसली. पण कुणीही तिच्याशी बोलले नाही. त्यामुळे चकित होऊन ती बोलली, मी काय अपराध केला आहे? 3दा मी आपणास अभिवादन केले पण आपण शब्दही बोलत नाही. तीर्थक बोलले, भगिनी, तुला माहित नाही काय की आपल्या लोकप्रियतेमुळे श्रमण गौतम आम्हाला बाधक झाला आहे? नाही, मला माहित नाही, पण ह्याबाबत मी काही करू शकेन काय? तीर्थक बोलले, भगिनी, जर तुला आमचे भले करायचे असेल तर तू स्वतः गौतमाबद्दल काही कंड्या उठव, जेणेकरून त्याची लोकप्रियता नष्ट होईल. ठीक आहे, या बाबतीत आपण निशंक रहा आणि सर्व मजवर सोपवा. असे म्हणून ती तिथून निघून गेली. स्त्री सुलभ आकर्षण कलेत आणि नैसर्गिक सौंदर्य विशेषात चिंचा कुशल होती. श्रावस्तीचे नागरिक जेतवनाहून प्रवचन ऐकून परत येत. त्यावेळी रक्तवस्त्र परिधान करून सुगंध लेवून हातात पुष्पमाला घेऊन चिंचा जेतवनाकडे जाण्यास निघे. जर कुणी तिला विचारले, तू कुठे निघालीस, तर त्यावर ती उत्तर देई, तुम्हाला काय करायचे?
जेतवनाजवळील तीर्थीकारामात रात्र घालवून ती प्राप्तकाळी शहराकडे परत येई. त्यावेळी भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी नागरिक जेतवनाकडे जात असत. जर कुणी तिला विचारले, तू रात्र व्यतीत कुठे केलीस, तर ती उत्तर देई, तुम्हाला काय करायचे? मी जेतवना श्रमण गौतमाच्या गंधकुटीत त्यांच्याबरोबर रात्र घालवली. काही लोकांच्या मनात ह्या तिच्या उत्तरामुळे संदेह निर्माण होई. 4 महिन्यानंतर आपल्या पोटावर जुनी चिरगुटे गुंडाळून त्याचा आकार वाढवून तिने सांगायला सुरुवात केली की श्रमण गौतमापासून आपल्याला गर्भप्राप्ती झाली आहे. काही लोकांनी तिच्या ह्या शब्दांवर विश्वास ठेवला. 9व्या महिन्यात तिने एक लाकडाची फळी आपल्या पोटावर बांधली आणि कीटक दंशांनी हात सुजवून घेऊन ज्या स्थानी भगवान बुद्ध भिक्खू व गृहस्थांसमोर प्रवचन करीत होते तिथे जाऊन ती म्हणाली, हे महान उपदेशक, आपण पुष्कळ लोकांना धर्मोपदेश करता. आपली वाणी मधुर आहे आणि आपले ओठ फार नाजूक आहेत. आपल्याशी संबंध येऊन मी गर्भवती झाली आहे आणि माझा प्रसूती समय समीप आला आहे. आपण माझ्या प्रसूतीची काहीच व्यवस्था केलेली नाही. तसेच अडीअडचणीसाठी औषध पाण्याचीही काहीच सोय केलेली नाही. जर स्वतः तुम्हाला ही व्यवस्था करणे शक्य नसेल तर आपल्या शिष्यांपैकी कोशल देशाचा राजा, अनाथ पिंडिक किंवा विशाखा अशा कोणाला तरी ती करण्यास का सांगत नाही? कुमारिकांना वश कसे करावे हे आपणास माहीत आहे, पण त्यापायी होणाऱ्या अर्भकाचा परिपाल कसा करावा हे मात्र आपणास माहीत नाही. उपस्थित श्रोतू वर्ग तटस्थ झाला होता. आपले प्रवचन अर्धवट सोडून अत्यंत संयमाने गंभीर स्वरात भगवान बुद्ध बोलले, हे भगिनी, तू जे काही आता सांगितलेस त्याची सत्य असत्यता फक्त आपणा दोघांसच माहीत आहे. चिंचा जोराजोराने खोकत म्हणाली, होय गुरुवर्य, असली गोष्ट फक्त आपणा उभयतासच माहीत असणे संभाव्य आहे. तिच्या खोकल्यामुळे पोटावर बांधलेल्या फळीच्या दोराची गाठ सैल होऊन ती फळी सरकून तिच्या पायाशी पडली. चिंचा ह्यामुळे अस्वस्थ झाली. लोकांनी तिला काठ्यांनी आणि दगडांनी मारून तिथून हाकलून दिले. देवदत्त चुलत भाऊ आणि शत्रू. देवदत्त हा भगवान बुद्धांचा चुलत भाऊ होता, पण प्रथम पासूनच तो भगवान बुद्धांचा द्वेष करीत असे आणि त्याला त्यांच्याबद्दल तीव्र घृणा वाटत असे. भगवान बुद्धांनी गृहत्याग केल्यानंतर यशोधरेशी लगट करण्याचा त्याने प्रयत्न केला. एकदा यशोधरा झोपण्याच्या तयारीत असता दरवाजावरच्या सेवकांना चुकवून भिक्खूच्या वेशाने तिच्या शयनागारात त्याने प्रवेश केला. यशोधरेने विचारले, श्रमणा, तुला काय हवे आहे? माझ्या स्वामींकडून माझ्यासाठी काही निरोप आणला आहेस काय? तुझा स्वामी, त्याला काय तुझी पर्वा? तुला ह्या सुख निवासात निर्दयपणे एकटी टाकून तो निघून गेला. पण पुष्कळ लोकांच्या कल्याणासाठीच त्यानं हे केलं. यशोधरेने उत्तर दिले, नाही, ते काहीही असो, पण त्याच्या निर्दयतेचा सूड तू आता घे. श्रमणा, गप्प बस. तुझी वाणी आणि विचार दुर्गंधीने भरलेले आहेत. यशोधरे, तू मला ओळखले नाहीस? मी तुझा प्रियकर देवदत्त. देवदत्त, तू फसवा आणि दुष्ट आहेस हे मला माहीत होतं. तू कधी श्रमण झालास तरी वाईटच होशील असे मला वाटत होते, पण तू इतका अधम वृत्तीचा असशील असा मात्र संशय आला नव्हता. यशोधरे, यशोधरे, माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझा पती तुझा तिरस्कार करतो. तो तुझ्याशी दुष्टपणे वागला आहे. माझ्यावर प्रेम कर आणि त्याच्या दुष्टतेचा सूड घे. देवदत्ताने विनवणी केली. यशोधरेच्या फिकट आणि क्रूश चेहऱ्यावर रक्तिम्याची छटा आली. तिच्या गालावर अश्रू ओघळू लागले. देवदत्त, तूच माझ्याशी दुष्टपणाने वागत आहेस. तुझे प्रेम जरी निस्सीम असते तरी तो माझा अपमान ठरला असता. मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगतानाही तू खोटे बोलतो आहेस. जेव्हा मी तरुण आणि सुंदर होते तेव्हा तू माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाहीस. आता मी वयस्कर, शोकमग्न झाले आहे.
आणि अशा रात्रीच्या अनुचित समयी तू विश्वासघातकी आणि अपराधी प्रेमाची घोषणा करण्यास आला आहेस? तू दुष्ट भ्याड पुरुष आहेस. आणि ती ओरडली, देवदत्त, चालता हो इथून. आणि देवदत्त तिथून निघून गेला. आपल्याला संघप्रमुख न करता सारीपुत्त आणि मोग्गलायनांना ते स्थान दिले ह्याबद्दल देवदत्ताचा भगवान बुद्धांवर रोष होता. देवदत्ताने भगवान बुद्धांवर 3दा प्राणघाताचे प्रयत्न केले, पण तो एकदाही यशस्वी झाला नाही. एकदा भगवान बुद्ध गृध्रकूट पर्वताच्या पायथ्याशी सावलीत येरझारा करीत होते. देवदत्त वर चढला आणि तथागताचे प्राण हरण करण्याच्या हेतूने त्याने एक मोठा दगड खाली लोटून दिला, पण तो एका खडकावर आदळला आणि तिथल्या तिथे गाडला गेला. फक्त त्याचा एक लहान तुकडा तथागतांच्या पायावर येऊन आदळला आणि त्यामुळे थोडे रक्त आले. त्याने दुसऱ्यांदा भगवान बुद्धाचे प्राण हरण करण्याचा प्रयत्न केला. ह्यावेळी देवदत्त राजकुमार अजात शत्रूकडे गेला आणि म्हणाला, मला थोडे लोक दे. आणि अजात शत्रूने आपल्या लोकांना आज्ञा केली, देवदत्त तुम्हाला सांगेल तसे करा. मग देवदत्ताने एकास आज्ञा केली, जा मित्रा, श्रमण गौतम अमुक जागी आहेत, त्यांची हत्या करा. आणि तो मनुष्य परत आला आणि त्याला म्हणाला, मी तथागतांचे प्राण हरण करण्यास असमर्थ आहे. त्याने तथागतांचे प्राण हरण करण्याचा 3रा प्रयत्न केला. ह्या समयी राजगृहात नलगिरी नावाचा एक क्रूर नरघातक हत्ती होता. देवदत्त राजगृहातील हत्तीच्या तबेल्यात गेला आणि रक्षकांना म्हणाला, मी राजाचा नातेवाईक आहे आणि मी कुठल्याही नीच पदस्थ व्यक्तीला उच्चपदी चढवू शकतो. मी त्याचा शिधा किंवा पगार वाढवू शकतो. तेव्हा माझ्या मित्रांनो, जेव्हा श्रमण गौतम ह्या सडकेवर येतील तेव्हा नलगिरीला मुक्त करा आणि सडकेवर जाऊ द्या. देवदत्ताने भगवान बुद्धांना मारण्यासाठी धनुर्धरांची नियुक्ती केली होती. त्याने पिसाळलेल्या नलगिरी हत्तीला त्यांच्या मार्गात सुटे सोडले होते, पण तो यशस्वी झाला नाही. जेव्हा हे प्रयत्न उघडकीस आले तेव्हा देवदत्ताला प्राप्त झालेल्या सर्व सार्वजनिक नेमणुका रद्द झाल्या आणि नंतर अजात शत्रूनेही त्याला भेटीगाठी नाकारल्या. उपजीविकेसाठी त्याला दारोदार भीक मागावी लागली. देवदत्ताला अजात शत्रूकडून पुष्कळ नजराणे प्राप्त झाले होते, पण ते फार टिकू शकले नाहीत. नलगिरी प्रकरणानंतर देवदत्ताचा प्रभाव संपूर्ण नष्ट झाला. आपल्या कृत्यांमुळे अप्रिय झाल्यामुळे देवदत्त मगध देश सोडून कुशल देशात गेला. राजा प्रसेनजित आपले स्वागत करील अशी त्याची अपेक्षा होती, पण प्रसेनजितने त्याला तुच्छतेने वागवून हाकलून दिले. ब्राह्मण आणि भगवान बुद्ध एकदा पुष्कळ भिक्खूं समवेत तथागत कौशल देशात परिभ्रमण करीत असता ते थून नामक ब्राह्मण ग्रामात जाऊन पोहोचले. थून गावातील ब्राह्मण गृहस्थांच्या कानांवर बातमी आली की श्रमण गौतम आपल्या गावातील शेतात येऊन पोहोचले आहेत. हे ब्राह्मण गृहस्थ स्वभावाने लोभी, असत्य मताचे आणि अश्रद्ध होते. ते म्हणाले, जर श्रमण गौतम ह्या गावात प्रवेश करतील व 2-3 दिवस वास्तव्य करतील तर सर्व ग्रामस्थ त्यांचे उपासक बनतील. मग ब्राह्मण धर्माला आधार राहणार नाही. ह्यासाठी त्यांच्या ग्रामप्रवेशाला प्रतिबंध केला पाहिजे. गावात प्रवेश करण्यापूर्वी नदी ओलांडावी लागे. तथागतांच्या ग्रामप्रवेशाला प्रतिबंध करण्यासाठी त्या ब्राह्मणांनी नदीतल्या सर्व होड्या किनाऱ्यापासून काढून घेतल्या आणि पूल आणि बांध निरुपयोगी करून टाकले. त्यांनी एक सोडून इतर सर्व विहिरींत पालापाचोळा भरला आणि पाणवठे, आरामगृहे आणि पडव्या झाकून अदृश्य केल्या. तथागतांना त्यांची ही दुष्कृत्ये समजली आणि त्यांची दया येऊन भिक्खू वर्गासह त्यांनी नदी पार केली आणि मार्ग कापीत कापीत ते थून ब्राह्मण ग्रामी येऊन पोहोचले.